हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे. आज जरा केस जरा वॉश वगैरे केले. दीदी गेलं आहे कानाला आणायला वरती. काना आज खूप वेळ झोपला. आमचं बरंचसं कामावरलं म्हणजे आज उद्या एकादशी. तर आज जरा फरशा वगैरे पुसल्या, परत बाहेरचा ओटा वगैरे घरं थोडी झटकून घेतली आणि स्वयंपाक पण झालेला आहे सगळा. मस्त कोबीची भाजी बनवली, चपाती आणि सुनीलला उकडलेले शेंगदाणे खायचे होते. तर मी रात्री शेंगदाणे भिजू घातलेले. आता ते उकडायला कोबीची भाजी केली आहे आणि थोडंसं गवारीचे शेंगा होते तर त्या पण केले आणि इथं शेंगदाणे उकडायला ठेवले. गाई यांचा देवदेव बाप्पा पाकाच चालू आहे. कडेवर काय करती का करती काकाटी 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 बोक्की देऊ का बोक्की देऊ का ना डोक्याला ताण नको देऊ. सकाळी सकाळी गंध लावला का गंध? आता देव बाप्पा झाल्यावर गंध लावित राहते का मला? आधी लावित राहते का? अजून चालू आहे. आले अजून गंधच नाही लावला रे. प्रोसेस मध्ये आहे अजून. बाय बाय. खूप दिवसांतून आज ऊन दिसलेलं आहे आणि सुनील चालले त्यांची पार्सल आणण्यासाठी. पण काना मागं लागला होता. मग म्हटलं त्याला चक्कर आणा, कारण गेले 3 दिवस पाऊस चालू, त्याला कोणी चक्कर पण नाही मारत. त्या दिवशी त्या दादीने मारला होता, पण आता एवढ्यात त्याला कोणी चक्कर नाही मारलं. मग म्हटलं जा त्याला थोडंसं फिरून आणा, म्हणजे तो पण थोडासा फ्रेश होईल. ओ इकडून या, ह्या इकडून या, तुम्हाला पिशवी देते. झालं गाडी बाबा त्याच्यात दादाची गाडी. दादा एकदम जपून वापरते. दादाची गाडी जास्त फास्ट नाही राहत आणि येते गाडीला अशी तंगड येते, म्हणजे इतके पळविते ना. दादांना भीतीच वाटते यांच्याकडे दिली. दादा म्हणजे तू ना माझी गाडी व्यवस्थित नाही ठेवणार. दादा कधी पण कुठं जाताना सांगते माझ्या गाडीला जरा जपा. आणि यांना त्या गाडीचा लय राग येतो. हे दादाला म्हणते ती विकून टाका, आम्ही तुम्हाला नवीन गाडी घेतो. कारण आता ही बरेच वर्ष म्हणजे जे एकत्रित पहिली गाडी घेतली ना ती हीच होती वाटतं. आणि तीच गाडी ही अजून दादाला तीच आवडते. आणि यांना दोघांना असं वाटतं ती विकून टाकली पाहिजे आणि बुलेट घेतली पाहिजे. पण असं दादाला जवळ आसपास जायला कसं बरी ना ती हलकी फुलकी, त्याच्यामुळे दादा नाही म्हणते. मला बाय बाय करू राहिला. हे बघ बाय बाय. अरे अरे लय दिवसातून नेलं रे तुला. लय दिवसातून त्याला चक्कर मारला. दादाची गाडी जपून न्या बरं का. दादा सांगेल माझी गाडी जपून वापर. तुम्हाला म्हणले ते ना. नुसताच पिंगळा ऐकतो, नुसतं पिंगळा ऐकतो. त्याच्यानंतरच कीर्तन नाही ऐकत. बस बस तेवढं ऐकून घ्यायचं. पिंगळा ऐकायला लय मजा वाटते. ऐक तेवढं ऐकल्याशिवाय बस बस. अरे बस ना, मांडी घालून आपण दोघं ऐकू. आपण दोघं बस खाली. हा आता भजन म्हणणार आहे. ते बस टाळ्या वाजवायचे, मांडी घालून बस पटकन. हा खाली बस ना, खाली बस ना. अथक खूप साऱ्या वाट पाहिल्यानंतर हा खूप सगळी वाट बघितल्यानंतर आमचा यांचं कॉफीचं ब्लेंडर आलेलं आहे आणि तेव्हा किती खुश झाली. चला आता सगळ्यांसाठी मस्त कॉफी होऊन जाऊ द्या. आजपासून आपण पण कॉफीच पिणार. ब्लेंडर वाली का? हा जसं लावलं तसं. आता ते जे पिणार त्यांना वापरता आलं पाहिजे. मी सांगते गाईज आमच्यानी पाणीपुरी आणली. तर आमचा आता 4 वाजता पाणीपुरीचा नाश्ता चालू आहे. बाई एक्साइटमेंट लेवल पाहू शकता. आमच्या तोंडावर उडान बर का. हे बा तुम्ही अशा पाहायला लागल्या का न व्यवस्था का. ए काका दाखवा ना आम्हाला काय आणलं तुम्ही. दाखवा इकडं. चाळणी ना करीत होता ना 2 तास.
त्याला दाखवा ना, पाहायचंय त्याला. नाही तुला नाही. अरे मशीन आहे दादू, ते मशीन. कटिंगचं नाही. आपण अशी खिचडी त्यांना स्मॅश करीत. काकाचं मशीन बिघडून टाकू खिचडी स्मॅश करून. इथे बाई कोण आलं? काका काही घेऊन येते. आमचं पोरग घाबरून जातं ना हो काका. मस्त झाली बर का. बरं झालं, चाळण्या तरी खराब नाही पाहिजे. काय मला अभ्यास करू द्या बाई. कांगारू हाय ना. काहीतरी आम्हाला उपाय सांगा. घरापासून झाली, सगळं गोष्टी करून झाली, त्या जातच नाही. काय करणार यार, पावसामुळे येऊच राहिल्या त्या. काय कमेंट पण अशी येते की तुमच्या घरी लहान बाळ आहे, लय माशा- आम्हाला कळत. कळलं आम्ही तरी. लहान बाळ म्हणते दुसरं पुस्तक घेऊन वाच. घेते, थांब ना थांब ना. ते घ्यायचंय का? सॉरी बर का, सॉरी यार दादू. धर. हा बाळ नाही ते. आर्टिस्ट, गिटारिस्ट, वेटर, गार्डनर. हे काय? पेंटर, कारपेंटर, फायर फायटर, इलेक्ट्रिशियन. आता कसं गप्प बसला बरं. वाच पुढचं, चल वाच पटकन. बाबा आले का काना इतका खुश होतो. इथं मधी पडलेलो होतो आणि फेकून दिला डायरेक्ट बाबाकडं. बाबा बाबा असा हसतो. बाबा काय देते घे बरं, जाय. खात नसला ना, बाबानं घातलं ना, बाबाच्या हातानं खातो. आपण एक पेटी वगैरे घेऊन आहे ना, आपण आपल्या घेतो देवाचं नाव घेत जाऊ. पण मस्त यो विठ्ठले माझे यो विठ्ठले माझे माऊली राहू दे. निडळावर कर ठेवली वाट मी पाहे ये यो विठ्ठले माझे माऊली ये यो विठ्ठले माझे माऊली. माझा भसडा आवाज येत असेल तर मित्रांनो माफ करा, त्याच्यामुळेच कॉपीराईट नाही येणार त्याच्यावर. पंढरपुरी आहे माझा माय बाबू. तुला हे गाणं लागेपर्यंत तुला लय चांगला सिंगर असल्यासारखं वाटत होतं ना. आता नवीन भजन लाव, नवीन. आपण असं सगळे बंद झाले का? तो विष्णुदास नाम जीवे भावे ओ वाणी, जीवे भावे ओ वाणी. ये यो विठ्ठले माझे माऊली ये यो विठ्ठले माझे माऊली. आता दुसरं गाव. गायक म्हणा ना. राजा पंढरीचा कन्नडा, राजा पंढरीचा ऑर्केस्ट्रा ओनर हरिभक्त परायण स्वप्नील जाधव. सबस्क्राईब करा चॅनल. बस एवढंच येतात.
भक्तांसाठी मेन गायक आहे आमच्यावर. या दोघी चांगल्या म्हणताय बरं का. फिरू राहिला जाता जाता मंगेशकर लता मंगेशकर ने आम्ही जर शिकलो असतो तर कुठं असतो तो, पण आम्ही मनावर नाही घेतलं फक्त. आता आम्हाला कळतंय का जाता जाता कोणी नाही. आहे हा लहान आहे त्यांचं. बाबू. भामट्यावानी खातो काहीतरी. मुरमुरे खाऊ राहिला, मुरमुरे खायला गपचूप. पाटलांच्या घरी आज खूप मोठी कॉन्सर्ट होती. काय काय जाधव आणि काय श्रुती जाधव. काय श्रुती आणि ऑर्केस्ट्रा ओनर ऑर्केस्ट्रा सगळ्यात मोठे गायक काय नाव काय 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 आमचे दादा. अरे पंढरी ही गाणं भारी आहे जमा तुम्हाला. मी थोडं वरच्या पट्टी काळी दोनचं म्हणणार आहे नाही का. काना बुवा काना बुवा बुवा बुवा. बॉय पाहिजे जाय 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 पण औषध दिले का घ्यायला. तरी आता 12 वाजता द्या रात्री. बुवा 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 अरे कोणचं तरी एक पुरव हो द्या.